शेवगावात प्रशासनाची नशा उतरवणार, शिवसेनेचा थेट उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात एल्गार। धार्मिक स्थळे आणि शाळांच्या उंबरठ्यावर मद्य विक्रीचा घाट, भ्रष्ट अर्थपूर्ण तडजोडीचा संतापजनक प्रकार। नियम धाब्यावर बसवून आणि प्रशासनाला हाताशी धरून शेवगाव शहराच्या शांततेत विष कालवण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे। नगरपालिकेची हद्द आणि परिसरात शाळा, धार्मिक स्थळे असतानाही मद्य विक्रीच्या दुकानाला मिळालेली मंजुरी म्हणजे निव्वळ राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय लाचार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। या अन्यायाविरोधात शिवसेना तालुका प्रमुख आशुतोष डहाळे यांनी आता थेट शड्डू ठोकला आहे। ज्या ठिकाणी लहान मुले संस्काराचे धडे गिरवतात आणि भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात, अशा पवित्र परिसरात मद्य विक्रीचे दुकान सुरू करण्याची हिंमत झालीच कशी, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। नगरपालिकेचा ना हरकत दाखला नसतानाही केवळ फाईल्सवर सह्या करून हा परवाना रेटण्यात आला आहे। यात सामील असलेल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे आणि मद्य सम्राटांचे लागेबांधे आता चव्हाट्यावर आले आहेत। दुकान रद्द न झाल्यास थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दालनात उपोषणाला बसणार हा आशुतोष डहाळे यांचा इशारा म्हणजे केवळ धमकी नसून तो प्रशासकीय अनागोंदीला दिलेला धक्का आहे। सामान्य जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना आता शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे। राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले खरे, पण ही केवळ वेळ मारून नेण्याची पद्धत आहे की खरोखर प्रशासकीय पापाचे धनी असलेल्यांवर कारवाई होणार? शेवगावातील वातावरण सध्या कमालीचे तापले असून हे दुकान रद्द होईपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। शेवगाव शहरात आम्रपाली नावाचं लायसन्स श्रीरामपूरवरून स्थलांतरित करण्यात येत आहे। तर ते वाईन शॉपच्या संदर्भामध्ये वारंवार शेवगावातल्या काही संस्था असतील, काही राजकीय नेते असतील, शेवगाव नगर परिषदेने देखील पत्र दिलंय, शेवगावच्या नगर अध्यक्षांनी देखील पत्र दिलंय की असं कुठल्याही प्रकारचं वाईन शॉप शेवगाव शहरात नको। त्या अनुषंगाने जवळच मराठी मुलांची शाळा 1857 सालापासून आहे, जवळ मंदिर आहे, जवळ मशीद आहे, हे सगळं असताना त्या अंतरात फेरबदल करून वाईन शॉप आणण्याचा घाट घातला जात आहे। अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या स्तरावर चौकशी करून सुनावणी घेऊ। जर सुनावणी झाली नाही आणि त्याच्यात जे खरं आहे ते सत्य समोर जर आलं नाही तर कुठल्याही क्षणी शेवगाव शहरातील नगरसेवक व शिवसेनेचे नेते सन्माननीय सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुनेत्राताई पवार यांच्याकडे उपोषणाला जाणार आहोत।